या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. सालाबाद प्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जोळे सोलापूर यांच्या वतीने KLE स्कूलजवळ उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या जन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळले, महिला अध्यक्षपदी विद्याताई लोलगे, युवक अध्यक्षपदी चैतन्य पेठे तर स्वागताध्यक्षपदी अजय कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून श्रीकांत कुलकर्णी, सायली जोशी, सुधीर कुलकर्णी हे काम पाहणार असल्याचे उत्सव समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जोळे सोलापूर यांच्या वतीने श्री भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्यात येते. ही शोभायात्रा 19 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता KLE शाळेसमोरून सुरू होऊन पतंजली मॉल, भारती विद्यापीठ आणि पुन्हा त्याच मार्गे सुप्रजा पावभाजी, लाडा पंप, गोविंदश्री मंगल कार्यालय, त्रिमूर्ती कलेक्शन मागे DMart, KLE स्कूलजवळ या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. सदर शोभायात्रेला 500 जणांचे लेझिम पथकाचे प्रमुख आकर्षण असणार असून सालाबादप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर, क्रिकेटच्या स्पर्धा व अन्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जोळे सोलापूर यांच्या वतीने देण्यात आली आहे. तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम भगवान परशुराम भक्तांनी 19 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता KLE स्कूल जोळे सोलापूर येथे येऊन भगवान परशुरामांचा आशीर्वाद व प्रसाद घ्यावा असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले असल्याचे समितीचे अध्यक्ष राकेश टोळले आणि मनोज कुलकर्णी यांनी पत्रकार संघात सांगितले. त्यांनी सांगितलं तसं काही स्पर्धा असतील, काही व्याख्यानं असतील, काही लोकांमध्ये जागरूकता करण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न असेल. शिवाय आमचा एक असा प्रयत्न आहे की भगवान परशुरामांची जयंती ही 1-2 ठिकाणी मर्यादित राहू नये, तर तिची व्याप्ती वाढावी. यासाठी सोलापूर शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये परशुराम जयंती साजरी व्हावी यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. जसं आता 10-15 मंडळ एकत्र येऊन एक मध्यवर्ती मंडळ साजरे करतात, तशा पद्धतीनं हेही होऊ शकतं. या निमित्ताने एकच आहे की लोकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन भगवान परशुरामांचं नेमकं कार्य काय होतं हे लोकांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे. KLE शाळा धुळे सोलापूरच्या प्रांगणामध्ये अक्षय तृतीया या मुहूर्तावरती म्हणजे 19 एप्रिल रोजी भगवान परशुराम जयंती आम्ही साजरी करणार आहोत. तर या भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या 2026 आणि 2027च्या अध्यक्षपदी आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक समाजभूषण आदरणीय राकेश टोळे साहेब यांची या ठिकाणी बहुमताने अशी निवड समाज बांधवांकडून करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महिला अध्यक्षपदी महिला व्यावसायिका म्हणून ज्यांची ओळख आहे अशा विद्याताई लोलगे यांची महिला अध्यक्ष म्हणून या भगवान परशुराम जन्मोत्सव समिती 2026-27च्या महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे युवक अध्यक्षपदी पेठे उद्योग समूहाचे संचालक चैतन्य पेठे यांची युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आणि त्याचप्रमाणे या परशुराम जन्मोत्सव समितीच्या स्वागताध्यक्षपदी 2026 आणि 27 करता आदरणीय अजय कुलकर्णी यांची